नमस्कार मामा. नमस्कार. आपलं नाव? कामाजी मेत्रे. कामाजी मेत्रे. गाव कोणतं? आळंदी. तालुका? बालकी. जिल्हा? बीदर. राज्य कर्नाटक. राज्य कर्नाटक. बरं बरं. मामा तुम्ही हे मल्टीप्लायर वापरला हो? हां, वापरला आहे. बरं बरं. तुम्ही केव्हापासून वापरलेला हे? येतात 2 वर्ष झालं वापरला. 2 वर्ष झालं वापरला हो. मग तुम्हाला का फरक वाटलेला आहे? या वर्षी भरपूर फरक वाटलाय. असं. मग गेल्या वर्षी का फरक वाटलं? गेल्या वर्षीपेक्षा आमदा दुप्पट फरक पडलाय. हां, गेल्या वर्षी बी वापरल तो तुम्ही. हां. मग गेल्या वर्षी कोण्या पिकाला वापरल तो? तूर, ज्वारी, सोयाबीन. तूर आणि सोयाबीनला वापरल तो. तर तुम्हाला गेल्या वर्षी किती उत्पन्न निघालं? गेल्या वर्षी थोडं कमी निघालं, पण ह्या वर्षी भरपूर निघालं. गेल्या वर्षी एकरला किती निघालं तूर? एकरला 7 पोते काही निघाले असं. गेल्या वर्षी. आणि गेल्या वर्षी लोकांचे किती निघालते मामा? लोकांचे काहीच निघाले नव्हते. किती? लोकांचे 4 निघाले आणि 4-5 निघाले. ते आमचे 5-7 निघाले. म्हणजे 1-2 पोते गेल्या वर्षी वाढल ते तुमचं. हां, तुरीचं. आणि दुसरं गेल्या वर्षी कशाला वापरल तो? गेल्या वर्षी सोयाबीन, तूर. आणि सोयाबीनला किती झालं ते गेल्या वर्षी तुम्हाला? गेल्या वर्षी बी एकरी 8 पोते निघालते. आणि लोकांचे किती निघालते गेल्या वर्षी? लोकांचे 6-7. म्हणजे 1-2 पोते त्याच्यामध्ये बी सोयाबीनमध्ये बी वाढले तुमचं. हां, वाढले. अजून ह्या वर्षी? ह्या वर्षी तर लय भरपूर वाढले. हां. किती झाले मामा ह्या वर्षी? ह्या वर्षी 9-10 झाल्यात आमचे सोयाबीन. त्या रानात जमिनीत पहिले 4 निघायला कष्ट होतं. हां, ह्या वर्षी किती झाल्यात? 9-10 निघाले. म्हणजे ह्या वर्षी डबल झाल्याने झाले मामा एकदम. डबल झाले. हां. आता हरभरा तर पुरा करपून गेलतं पाण्यानं. हां वाळून गेलतं. हां उगं पोतं होईनाच वाटलं तर हां. 1 एकरला निव्वळ वाळून गेलेला हरभरा 4 पोते निघाला. वा वा वा, खूप चांगला रिझल्ट आला मामा तुम्हाला. मग आता उत्पन्न पहिले खर्च किती होतं, उत्पन्न किती होत होतं अगोदर, आणि आता खर्च आणि उत्पन्न किती आहे? तेव्हा बी भरपूर खर्च होतं. हां पण माल निघत नव्हतं. हां. आता हे खर्च तेवढंच आहे, हां. पण माल भरपूर निघडलं. माल म्हणजे आता हे पैशाच्या गोष्टीमध्ये जर बोललो, पैसे पहिले किती मागे पडत होते आणि आता किती पडलेले आहेत? पैसे त्याला लेवलच हो अगोदर हे 1-2 वर्षाच्या अगोदर वापरल्यापासून. हां. आणि ह्या वर्षी कमी म्हणजे मी मला 1.5 लाख रुपये उरले. सगळं खर्च जाऊन पुन्हा शेतीचे लावणीचे देऊन सगळं जाऊन. मग पहिले किती उडतो ते नाही? पहिले आणि काही बी मला 5-50 हजार बाकीच राहत होते शिल्लक. म्हणजे तोडीचे पैसे जाऊन, सगळं लागवडात जाऊन, खर्च ते जाऊन 5-25 हजार रुपये, 50 हजार रुपये तुम्हाला बाकी कर्जच राहत होतं. हां. आणि ह्या वर्षी मल्टीप्लायर जे वापरला हो, ह्या वर्षी भरपूर फायदा झाला. म्हणजे सगळं तोडीचे पैसे जाऊन, तुमचं लागवडात जाऊन 1-1.5 लाख रुपये तुम्हाला शिल्लक पडल्यात मल्टीप्लायर वापरल्यामुळं. हां. मग तुम्ही हे समाधानी तर हा मामा? बिलकुल समाधान आहे. आणि हे तुम्हाला औषध कोण दिल्यात? विश्वंभरराव बुजुर्ग आळंदी त्यांनी दिल्यात तुम्हाला औषध. हां. सगळे शेतकरी हे वापरू शकतात मामा हे? हां, वापरल्यात. तर बरेच लोक आमदा या वर्षी वापरल्यात त्यांनी. आणि कोण वापरल्यात तर त्यांचा रिझल्ट, आणि कोण वापरण्यात हे औषधं दुसरं नुसतं रासायनिक केमिकल वापरल्यात त्यांचं आणि ह्याच्यामध्ये कसं फरक आहे? फरक आहे, त्यांनाही फरक आहे. चांगला आहे. हां, चांगला आहे, बिलकुल चांगला आहे. हां. धन्यवाद मामा, धन्यवाद. राम राम.